10 मध्ये तुमच्याकडे 3 ते 4च गाया अशा असतात की ज्यांच्यावरती तुम्ही पूर्ण पैसे लावलेले असतात किंवा त्यांच्यावरती तुमचं भविष्य असतं प्युअर, आणि ते किती परफॉर्मन्स देतील तेवढं तुमच्या फार्मचं अपग्रेडेशन होणार असतं. तर ह्या 4ही एनिमलला तुम्ही जर सेक्सेल म्हणजे लिंग वर्गीकृत असं जर सिमेंट लावलं तर ह्याच्यात 90% मादी वासरू जन्माला येऊ शकतं. मी परतही रिपीट करतो की ते सेक्सेल सिमेंट लावलं की 90% मादी वासरू जन्माला येऊ शकतं. त्याच्यात 10% नर हे येऊच शकतात, कारण की लोकांचा या बाबतीतला खूप म्हणजे एक न्यूनगंड आहे की सॉर्टेड भरलं की फिक्स कालवडच होती. म्हणून हा प्रकर्षाने मुद्दा जाणीव करून देणं गरजेचं आहे. तर त्या जनावर 4 एनिमल्सला आपल्याला सेक्सेलवर करायचंय. म्हणजे तुम्ही कन्व्हेन्शनल आणि सेक्सेल मधला पहिला आपण मुद्दा क्लिअर करू, आणि त्यानंतर कन्व्हेन्शनल मध्ये काय येतं की सर्वसाधारण सिमेंट की जी आपण वंश परंपरेप्रमाणे आपण त्याचं प्रोडक्शन करत आलोय आणि ते आपण लावतोय.